नमस्कार, मी ॲडव्होकेट गुणाजी मोरे। आज मी मराठा आरक्षण या मुद्द्यावरती बोलण्यासाठी हा व्हिडिओ बनवत आहे। मराठा आरक्षण याकरिता गेली 25 वर्षे वेगवेगळ्या मराठा आंदोलकांनी व मराठा नेत्यांनी हा लढा उभा करून आज या मराठा आरक्षण या लढ्याला कुठंतरी स्टॉप मिळालं असं जे मराठा समाजामध्ये संभ्रम निर्माण केलेला आहे, याविषयी आपण थोडंसं सविस्तर बोलूया। पहिल्यांदा तरी काल जो विशेष अधिवेशन बोलून विधिमंडळामध्ये हे विशेष अधिवेशन बोलावून विशेष असा मराठा आरक्षण कायदा पारित केला, विधेयक मंजूर केलं। बहुमताने हे विधेयक मंजूर जरी झालं असलं तरी त्याचं स्वागत सत्ताधारी पक्षातील बीजेपी व इतर अजितदादा पवार गट असेल किंवा शिंदे सरकार असेल, या नेत्यांनी या विधेयकाचं जे सक्सेसफुली असं स्वागत केलं, हे इतर कुठल्याही मराठा आंदोलकांनी या कायदा पारित झाला म्हणून याबद्दल कुठेही जल्लोष किंवा स्वागत किंवा आभार व्यक्त केले नाही। याचं कारण असं आहे की मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावं आणि सगळे सोयरे हा महत्त्वाचा जो क्लाउज किंवा मुद्दा होता, ती त्यांची मूळ मागणी होती। परंतु सत्ताधारी पक्षांनी या दोन्ही मुद्द्याला, कुठला दोन मुद्दे, एक सगळे सोयरे आणि दुसरा जो आहे तो म्हणजे ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळणे, हा दोन्हीही मुद्द्याला हात न घालता एक निवडणुकीच्या तोंडावरती मराठा आंदोलक व मराठा समाजाला एक संभ्रमात गैरसमज निर्माण व्हावं आणि त्यांचं मतदान आपल्याला मिळावं, यासाठी हा कालचा जो विधेयक मंजूर केलं ते त्यांच्या परीने करण्यात आलं, सरकारच्या परीने करण्यात आलं। पण माननीय जरांगे पाटलांची जी मागणी होती की मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गामधून सरसकट म्हणजे सगळे सोयरे यांना सुद्धा यामध्ये सामील करण्यात यावं असं सांगण्यात आलं। म्हणून मनोज जरांगे पाटलांनी सुद्धा या विधेयकाला असं म्हणलेलं आहे की हे विधेयक मंजूर करावं, अशा प्रकारचं विधेयक मांडावं अशी मागणी कुठेही केलेली नव्हती। तरीही सरकारने विशेष अधिवेशन बोलवून हे विधेयक मंजूरही करून घेतलं, कारण जरांगे पाटील म्हणतात की आम्हाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण पाहिजे, आरक्षण टिकल का नाही टिकल या मुद्द्यामध्ये आम्हाला जायचं नाहीये, आम्हाला आमच्या हक्काचं आरक्षण पाहिजे आणि ते आम्हाला मिळवणारच असं ते नेहमी म्हणतात आणि त्यासाठी लढा त्यांनी पुन्हा चालू ठेवण्याचा त्यांनी निर्णय घेतला आहे। आज जी काही बैठक होईल मराठा आंदोलकाची, त्या बैठकीमध्ये पुढील जी आंदोलनाची दिशा आहे ती ठरवण्यात येईल। शासनाचे जे उपचार आहेत जरांगे पाटलावरती चालू, ते उपचार सुद्धा जरांगे पाटलांनी नाकारले आहेत। याचं कारण असं आहे की यापूर्वी जी काही हायकोर्ट किंवा सुप्रीम कोर्टामध्ये याचिका आल्या आणि त्यावरती मराठा समाज हा मागास नाही असं सुप्रीम कोर्टाने सांगितलं, परंतु आता जी काही मागासवर्गीय आयोगाने सर्वेक्षण करून मराठा समाज हा मागास आहे असं सिद्ध केलं। परंतु मेन मुद्दा असा आहे की आरक्षण हे कुणी द्यावं आणि कोणाला देण्याचा अधिकार आहे याबद्दल कुणीही बोलत नाही। खरं तरी आरक्षण देण्याचा किंवा काढून घेण्याचा किंवा कोणत्या प्रवर्गाला कोणत्या प्रवर्गामध्ये टाकण्याचा हा जो अधिकार आहे तो केंद्र सरकारचा आहे आणि केंद्र सरकारमध्ये अशी कुठलीही चर्चा सुद्धा पुढे गेलेली नाही। हे या आंदोलनाचं खरं तरी अपयश म्हणायला लागेल, कारण आंदोलन उभा केलं मराठा आरक्षणासाठी आणि मराठा आरक्षण देण्याचा अधिकार केंद्र सरकारला आहे। केंद्र सरकार यावरती कुठलंही एक शब्द सुद्धा काढलेला नाही, परंतु राज्य सरकार आलेलं जे संकट आहे, आलेले जे आपल्यावरती मराठा आंदोलक जे चालून आलेले आहेत, त्यांना ज्यावेळी नवी मुंबईमध्ये विजय सभा घेऊन
त्यांना तात्पुरता असं जे आंदोलन मोडीत करण्याचा सक्सेसफुली प्रयत्न केला आणि तो सक्सेसफुली झाला। तसाच कालचाही जो विधेयक मंजूर करून पारित करण्याचा जो प्रयत्न केला तो पण सक्सेसफुली झालेला आहे। याच्यावरून असं दिसून येतं की मराठा समाजाला यापूर्वी जसं 16% आरक्षण देऊन ते न्यायालयामध्ये टिकलं नाही, याचंही असंच होणार का हा प्रश्न आहे आणि तो खरा आहे, वास्तववादी आहे। आणि दुसरा मुद्दा आहे की जितेंद्रजी आव्हाड साहेबांनी म्हटलं की ज्या वेळेस विधेयक मंजूर झालं आणि त्यानंतर सुद्धा छगन भुजबळ यांना बोलण्याची संधी दिली, आम्हाला संधी का नाही दिली, आम्हाला बोलायची संधी आम्हाला मागत होतो वेळ, परंतु आम्हाला ती अध्यक्षांनी दिली नाही, असा जो आरोप आव्हाड करून करण्यात आला, तर या मताशी मी सहमत आहे। जर का वेगळं आरक्षण 10% हे 50% आरक्षणाला धक्का न लावता देण्याचं हे सरकार वेळोवेळी बोलत होतं आणि हे सरकारमधील माननीय छगन भुजबळ यांनाही माहिती होतं की मराठ्याला जे आरक्षण देणार आहे ते ओबीसी प्रवर्गातून नाही तर वेगळं असं आरक्षण सरकार देणार आहे। हे माहिती असताना हे छगन भुजबळ यांनी ह्या मोठमोठ्या सभा घेतल्या, मराठा समाज आणि ओबीसी समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला, आक्षेपार्ह म्हणजे वेगवेगळे भडकाऊ असे भाषण करण्यात आले मराठा समाजाच्या विरोधात आणि यामुळं जे दोन समाजामध्ये जे तेढ निर्माण झाला याला जबाबदार कोण हा माझा सामान्य नागरिकाचा प्रश्न आहे। जर एखादा सामान्य नागरिक तुमच्या विरोधात जर बोलला तर त्याला लगेचच तुम्ही कारवाई करून जेलमध्ये टाकता किंवा त्याला तुम्ही मोठी कारवाई करता। जर हे सरकारमधले तुमचेच नेते त्यांना हे सगळं माहिती होते की मराठा समाजाला हे ओबीसी मधून आरक्षण मिळणारच नाही, तर मग हे सभा घेतल्या का आणि घेतल्या तर अशी भडकाऊ भाषणे केली, याबद्दल त्यांच्यावरती कुठली कारवाई करण्यात आली किंवा करणार आहात याचं उत्तर माननीय देवेंद्र फडणवीस गृहमंत्री यांनी द्यावं, असं यावेळी मी माझ्या एक सामान्य नागरिक म्हणून मला विचारण्याचा अधिकार आहे आणि मी विचारत आहे। दुसरी गोष्ट अशी आहे की माननीय याचिकाकर्ता मराठा आरक्षणाचे विनोद पाटील यांनी म्हटलं की हे जे आता आरक्षण विधेयक मंजूर करण्यात आलं, हे विधेयक ज्या वेळेस याच्या विरोधात याचिका दाखल होईल त्यावेळी शासनाला हे आरक्षण टिकवावं लागेल आणि हे आरक्षण टिकलं नाही तर त्याची जबाबदारी पूर्णपणे ही शासनावरती आहे, असं विनोद पाटील यांनी म्हटलंय आणि हे खरं आहे। तर याच्यावरती बोलण्यासारखं भरपूर आहे, अभ्यासपूर्ण असं भरपूर काही बोलता येतं, परंतु आत्ता मी एवढंच बोलतो। धन्यवाद।